पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ, IT करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. हॅलो, मी वैदेही प्रभाकर डोके. मी मूळची हंडेवाडी ह्या एरियातली. मी पुण्याचीच आणि मी माझी बॅचलर्स डिग्री इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही ट्रिनिटी अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग ह्या कॉलेजमधून करते आहे. सोबतच मी रिसेंटली ट्रेनिंग घेतली होती पायथनची अंडर पुणेरी पॅटर्न प्रायव्हेट लिमिटेड. ह्या ट्रेनिंग अपॉर्च्युनिटीमध्ये मी हँड्स ऑन स्किल्स शिकले पायथनवरती, डिफरंट लायब्ररीज इन पायथन आणि सोबतच प्रोजेक्ट प्रेझेंटेशन आणि वीकली असेसमेंट्स होते आमचे. तर ही ट्रेनिंग प्रोग्राम डेफिनेटली मला खूप युजफुल होतं. अँड रिसेंटली विथ हेल्प ऑफ पुणेरी पॅटर्न and its team, I got placed in one of the IT company in Kharadi, and I also got an internship opportunity with stipend. So yes, thanks Puneri Pattern and its team. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सारिका भुतारे. नेहमीप्रमाणेच मी आज पुन्हा एक सक्सेस स्टोरी आणलेली आहे, पण ही सक्सेस स्टोरी फार स्पेशल आहे कारण आपल्याकडे 3rd इयरच्या स्टुडंटनी इंटर्नशिप मिळवलेली आहे. चला तर मग जाणून घेऊयात की आपली जे स्टुडंट आहे त्यांचं नाव आहे वैदेही प्रभाकर डोके. मूळच्या ह्या हंडेवाडीच्या आहेत, हडपसर पुण्यामधल्या. ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून आता सध्या IT डिपार्टमेंटमध्ये त्या शिकत आहेत आणि 3rd इयरमध्येच असताना त्यांना इंटर्नशिप मिळाली आहे. सो आपण जाणून घेऊयात की इंटर्नशिप मिळवण्यामागे काय स्ट्रगल केलं आहे, किती प्रिपरेशन केलं आहे, किती वेळ अभ्यास केला आहे आणि आता ह्या इंटर्नशिपचं प्लॅनिंग ते कसं करणार आहेत. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना मी नेहमीच सांगते की तुम्ही इंटर्नशिप करा, डायरेक्ट ऑन पॅकेज एक्सपेक्ट करू नका. कारण आता मार्केटची जी सिच्युएशन आहे याच्यामध्ये लर्निंग घेण्यावरती जास्त फोकस करा, म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला चांगलं पॅकेज मिळेल. सो त्यामुळे ही सक्सेस स्टोरी शेवटपर्यंत नक्की बघा. अजून पण जर पुणेरी पॅटर्नच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून अपकमिंग सक्सेस स्टोरी तुम्हाला बघायला मिळतील. चला तर मग स्टार्ट करूयात. सो वैदेही, आज तुम्हाला कसं वाटतंय? खूप स्पेशल फील होतं आहे कारण की 3rd इयरमध्ये मी इंटर्नशिप क्रॅक केली. युजली हे इझी नसतं कारण का आत्ताच्या मार्केट ट्रेंडमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे. अँड मी ह्या इंटर्नशिप क्रॅक करण्यासाठी फर्स्ट इयरपासून डिफरंट हॅकेथॉन्समध्ये पार्ट घेत होते. सोबतच मी 3rd इयरच्या सेमिस्टर 5मध्ये आमचं ट्रेनिंग प्रोग्राम होता पुणेरी पॅटर्नच्या अंडर पायथन इंटर्नचा होता. तर त्याच्यामध्ये बरेच पांडस लायब्ररीज, मल्टिपल पायथन लायब्ररीज शिकले. सो इट वॉज ऑलरेडी व्हेरी युजफुल फॉर मी. ग्रेट, खूप चांगली गोष्ट आहे. बघा ना, म्हणजे एखादी छोटी गोष्ट पण आपल्याला किती चांगला टर्निंग पॉईंट नंतर देते, पण ती गोष्ट आपण सिरियसली करणे तितकंच महत्त्वाचं. वैदेही, मला सांगा की तुम्ही बेसिकली कुठून बिलॉंग करता, फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे तुमचा? मी पुण्यातलीच आहे, हंडेवाडी ह्या एरियामधून. आणि माझे डॅड सिव्हिल इंजिनियर आहेत आणि माझी मम्मी प्रायमरी सेक्शनमध्ये टीचर आहे, JSPM हडपसर. ग्रेट, खूप चांगली. आज त्यांना कसं वाटतंय? खूप स्पेशल फील होतं आहे. ग्रेट. मला सांगा, आता हा इंटरव्ह्यू क्रॅक करण्यामागे तुमचे काय एफर्ट्स होते? मी डेली थोडा टाईम देत होते कोडिंगला, जेणेकरून माझं नॉलेज ब्रशअप होत होतं. आणि जे आपण प्रोग्रामिंग कोडिंग बेसिक जे शिकतो तेच बेसिकली इंटरव्ह्यूजमध्ये विचारलं जातं. असं हार्ड असं नसतं, बट बेसिकपासून आपण जेवढं स्मॉल थिंग्सपासून डिटेलिंगमध्ये जाऊ तेवढं ते बेस्ट असतं. ग्रेट, खूप चांगली गोष्ट आहे. मग साधारण तुम्हाला किती वेळ अभ्यास करावा लागत होता एव्हरी डे? माझं कॉलेज तर सकाळी 8 to 4 o'clockपर्यंत असायचं. तर आफ्टर कॉलेज थोडा वेळ ब्रेक घेऊन इव्हनिंगचं मी हार्डली 1 hour डेली द्यायचे प्रोग्रामिंगसाठी. गिटहबवरती वेगवेगळे रेपॉझिटरीज फॉलो करायचे. ग्रेट, तसं खूप मोठी गोष्ट आहे. मला सांगा, पुणेरी पॅटर्न आणि प्लेसमेंट टीम यांची तुम्हाला कशी हेल्प झाली? पुणेरी पॅटर्नची आणि प्लेसमेंट टीमची जेन्युअनली खूप बेस्ट हेल्प झाली. त्यांनी मला ट्रेनिंग प्रोव्हाइड केली होती. जसं मी बोललं की पायथन इंटर्नशिपची माझी ट्रेनिंग होती आधी, आणि त्याच्यानंतर आता मी डेटा ॲनोटेशनचा हा रोल सिक्युअर केला ॲज अन इंटर्न. ग्रेट, खूप चांगली गोष्ट आहे. तर मला हे सांगा की म्हणजे तुम्हाला असं का वाटलं की मी 3rd इयरपासून करिअर स्टार्ट करावं? खूप मुलं डिग्रीनंतर हे करतात, इंटरव्ह्यूज देतात. सो तुम्ही आत्तापासूनच प्रिपरेशन करता, आत्तापासूनच. सो अशी काय गोष्ट आहे की जी तुम्हाला मोटिवेट करते? मोटिवेशन असं म्हणजे जर बघायला गेलं तर आत्ताची कॉम्पिटिशन खूप आहे. तर आपण जेवढे स्मॉल अपॉर्च्युनिटी का असणं, आपण जेवढं ते इझिली ग्रास्प करू तेवढं ते आपल्या करिअरसाठी बेटर आहे. सो एक्सपिरियन्ससाठी मी जे पण इंटर्नशिप येईल ती करत असते. ग्रेट, खूप मोठी गोष्ट आहे. आता मला हे सांगा की आपल्या महाराष्ट्रामध्ये असे भरपूर विद्यार्थी, तुमच्या कॉलेजमध्ये ऑब्व्हियसली भरपूर मुलं आहेत की ज्यांची डिग्री पूर्ण होऊन पण त्यांचं प्लेसमेंट होत नाही. त्यांना काय मूलमंत्र सांगाल अभ्यासाचा?
कन्सिस्टन्सी इज मेजर थिंग. आणि जेवढं आपण ट्रेनिंग घेऊ एखाद्या गोष्टीची तेवढं आपण डिटेलमध्ये जाऊ. कारण की युजली बुक्समध्ये तर आपल्याला वर नॉलेज भेटतं, पण प्रॉपर इंडस्ट्री ओरिएंटेडसाठी ट्रेनिंग इज ऑलवेज बेटर ऑप्शन. ग्रेट, खूप चांगली गोष्ट आहे. आणि मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की जनरली ॲज अ कॉलेज स्टुडंट आपल्याला फर्स्ट इंटरव्ह्यू असेल किंवा सेकंड असेल, यामध्ये इंटरव्ह्युअरला फेस करणं डिफिकल्ट जातं, बऱ्यापैकी मुलं घाबरतात. सो तुम्हाला नाही तसं वाटलं? थोडंफार नर्वसनेस असतं, बट जसं माझे मेंटर्स होते त्यांनी मला जसं मोटिवेट केलं की स्मॉल थिंग कॉन्फिडेंटली बोलायचं. जेवढं आपण कॉन्फिडेंटली आन्सर करू इंटरव्ह्युअरला तेवढं आपले आन्सर्स त्यांच्यापर्यंत रीच इझिली होतात आणि आपला पॉईंट ऑफ व्ह्यूसुद्धा. ग्रेट, खूप चांगली गोष्ट आहे. आज असं वाटतं की हे सक्सेस स्टोरी थांबूच नाही. सो वैदेही, मला सांगा की आता तुमचा फर्स्ट जॉब तर कन्फर्म झाला आहे, इंटर्न्स आहे, तरी पण तुम्हाला स्टायपंड मिळणारच आहे. पहिल्या सॅलरीतून काय करणार? फर्स्ट सॅलरी अजून डिसाईड नाही केलं, बट डेफिनेटली समथिंग मेमोरेबलच करेल. ओके, आईवडिलांसाठी काय करणार? ॲज अ गिफ्ट काहीतरी, टोकन ऑफ लव्ह डेफिनेटली मी काहीतरी माझ्या फर्स्ट सॅलरीतनं घेऊन देईल. ग्रेट, खूप चांगली गोष्ट आहे. मला सांगा की आता अशा खूप मुली आहेत की ज्यांना कदाचित फ्रीडम नसेल, माईट बी काही रिझन असू शकतात की ते ट्रेनिंग्स अफोर्ड नाही करू शकत. बऱ्याच लोकांची इच्छा असते की पुणेरी पॅटर्नचा क्लास जॉईन करावा, बट समहाव नाही पॉसिबल. तर अशा सगळ्या महिलांना किंवा अशा सगळ्या मुलींना तुमचा आज काय संदेश असेल? जर आपण ऑफलाईन एखाद्या इन्स्टिट्यूट किंवा ट्रेनिंगसाठी येऊ शकत नाही तर त्याचं ऑनलाईन व्हर्जनसुद्धा असतात. जसं की मी आता पायथन इंटर्नशिप जी मी कॉलेज करत केली होती, ट्रेनिंग प्रोग्राम होता अंडर पुणेरी पॅटर्न प्रायव्हेट लिमिटेड. सो ते 4 वीक्सचा प्रोग्राम थरो ऑनलाईन होता अँड इट वॉज हॅविंग लाईक क्लासेस, लेक्चर्स प्लस प्रोजेक्ट प्रेझेंटेशन आणि सोबतच वीकली एक्झाम्स पण होते आमचे. सो ते इव्हॅल्युएशन डेफिनेटली फ्रुटफुल होतंच. ग्रेट, म्हणजे थोडक्यात काय की जर क्लासरूमला नाही जमलं तर ऑनलाईनमध्ये तरी ॲटलिस्ट करा. ग्रेट, खूप चांगली गोष्ट आहे. सो वैदेही, आमच्या पूर्ण टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.